तुमचंही बाळ आता 6 महिन्यांचं पूर्ण झालं आहे का? आता त्याला नक्की काय-काय खायला द्यायचं? हा प्रश्न तुम्हालाही पडला आहे का? चला तर याच प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमार्फत आज जाणून घेऊयात. बाळाला अगदी 6 महिन्याचं होईपर्यंत आईचं दूध देणं हे तेवढंच गरजेचं असतं. या व्यतिरिक्त बाळाला अगदी पाणी देखील पाजत नाही. पण जेव्हा आपलं बाळ 6 महिन्यांचं होतं आणि त्यानंतर जेव्हा आपल्याला पातळ पदार्थांचा समावेश त्याच्या आहारात करायचा असतो, त्यावेळेस आपल्या सर्व आयांना प्रश्न पडतो की सुरुवात कशापासून करू? तर पहिला पदार्थ मी सांगेल की नाचणी सत्व. लहान बाळाला घरच्या घरीच नाचणी 2 रात्र भिजवून त्याला मस्त कोंब आणून उन्हामध्ये सुकवून बारीक त्याची पावडर करा. तुपामध्ये भाजून त्यामध्ये पाणी मिक्स करा आणि ड्रायफ्रूटची पावडर तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिसळू शकता. आणि ही पेज बाळाच्या शरीराच्या पोषण तत्वासाठी खूप उपयुक्त मानली जाते. मी माझ्या बाळाला सर्वात जास्त जर कोणती गोष्ट दिली असेल तर ती म्हणजे नाचणी सत्व. सगळ्यात जास्त लोह, कॅल्शियम ह्या सगळ्या गोष्टी ह्या नाचणी सत्वामध्ये असतात. नाचणी सत्व हे लहान बाळांच्या तब्येतीसाठी म्हणजेच गुटगुटीत होण्यासाठी किंवा त्यांच्या वाढीसाठी उपयुक्त असे मानले जाते. डॉक्टरही तुम्हाला नेहमी हेच सजेस्ट करतील. पण मी असं बोलेल की बाहेरील विकत नाचणी सत्व घेण्यापेक्षा थोडे कष्ट घरी घ्या आणि आपल्या बाळाला पौष्टिक असा नाचणी सत्वाचा आहार घरच्या घरी तुम्ही देऊ शकता. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय? जेव्हा आपण पहिल्यांदा बाळाला खाऊ घालण्यासाठी सुरुवात करतो, त्यावेळेस अगदी 2 चमचेसुद्धा खाऊ घातलेलं योग्य ठरेल. जास्त बाळाला खाण्यासाठी जबरदस्ती करू नये. जे कोणते पदार्थ तुम्ही बनवणार असाल ते पातळ बनवा, जेणेकरून त्याला खाणे सोपे जाईल. तर हे नाचणी सत्व तुम्ही कसं घरच्या घरी बनवू शकता? तर चला शॉर्टमध्ये जाणून घेऊयात. मस्त नाचणी साफ करून घ्या. त्यामध्ये खडे आहेत का? काही घाण आहे का? ती स्वच्छ करून घ्या आणि 1.5 ते 2 रात्र तिला पाण्यामध्ये भिजू द्या. त्यानंतर पुन्हा 1 दिवस 1 रात्र त्या नाचणीला एका कपड्यामध्ये बांधून ठेवा. त्याला कोंब येईपर्यंत नाचणी बांधून ठेवायची आहे. कोंब आल्यानंतर नाचणी मस्त फॅनच्या हवेखाली किंवा तुमच्या आजूबाजूला जास्त धूळ नसेल तर अशा वातावरणामध्ये तुम्ही कोवळ्या उन्हात तिला सुकवू शकता. सुकल्यानंतर बारीक गॅसवर तुम्हाला ती भाजून घ्यायची आहे आणि त्याची मिक्सरमध्ये बारीकशी पावडर करायची आहे. झालं नाचणी सत्व तयार. दुसरा पदार्थ तुम्ही मिक्स डाळींचं सॅरलॅक्स बनवू शकता. आपल्या मराठी भाषेत त्याला तांदळाची किंवा कडधान्यांची किंवा मिक्स धान्याची पेज असं सुद्धा म्हटलं जातं. तर याच्यामध्ये बऱ्याच डाळींचा समावेश तुम्ही करू शकता. मसूर डाळ, मूग डाळ, तूर डाळ, हरभऱ्याची डाळ अशा डाळींचा समावेश करून ती डाळ स्वच्छ धुवून घ्या. मस्त उन्हाला सुकवून घ्या. बारीक गॅसवरती भाजून त्याची बारीक अशी पावडर मिक्सरला तुम्ही दळू शकता. ती पावडर पाण्यामध्ये 1 ग्लास पाण्यामध्ये मिक्स करायची आहे. 2 चमचे पावडर. पातळ मिश्रण करायचं आहे आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून शिजवायचं आहे. झाली तुमची ही कडधान्यांची पेस्ट तयार. आवडीनुसार तुम्ही त्याच्यामध्ये शुद्ध गाईचे तूपसुद्धा मिक्स करू शकता. जर तुम्हाला मिक्स धान्यांची किंवा मिक्स डाळींची पेस्ट नसेल बनवायची तर फक्त मुगाच्या डाळीची पेस्ट किंवा पेस्ट तुम्ही लहान बाळाला तुमच्या देऊ शकता. मूग हे पचायला अगदी हलके असते आणि पोषणासाठी सुद्धा तितकेच उपयुक्त असे मानले जाते. मुगाचा समावेश आपण अनेक लहान बाळांच्या तब्येतीच्या वाढीसाठी किंवा आजारपणात मोठ्या माणसांना सुद्धा मुगाच्या डाळीची पेज आपण देतो. तसेच लहान बाळाला सुद्धा मुगाची डाळीची पेज ही अत्यंत उपयुक्त अशी मानली जाते. तर ही सेम पद्धतीने बनवायची आहे. मस्त स्वच्छ धुवून घ्यायची आहे. फॅनखाली सुकवू शकता. त्यानंतर बारीक मिक्सरला भाजून ती दळू शकता. तर ही पेस्ट किंवा ही पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही बाळाला पाण्यामध्ये मिक्स करून शिजवून देऊ शकतात. दुसरा पदार्थ आहे उकड्या तांदळाची पेज. आता उकड्या तांदळाची पेज म्हणजे काय? लहान बाळांसाठी लालसर अशी तांदूळ भेटतात, जे तांदूळ लाल असल्यामुळे शरीरासाठी सुद्धा तितकेच उपयुक्त आणि पोषण तत्व देणारे असतात. जर लाल तांदूळ भेटत नसेल तर तुमच्याकडे जो कोणता तांदूळ उपलब्ध आहे ते तांदूळ स्वच्छ धुवून घ्या. फॅनखाली सुकवा. बारीक गॅसवर मंद आचेवरती तूप घालून तांदूळ भाजून घ्या आणि मिक्सरला बारीक दळून त्याची पेस्ट तयार करा. ही पावडर
1 ग्लास पाण्यामध्ये मिक्स करून त्याच्यामध्ये थोडंसं तूप आणि मीठ टाकून आपल्याला त्याची पातळ अशी पेस्ट तयार करायची आहे आणि थंड करून बाळाला खाऊ घालू शकता तुम्ही. सुरुवातीला बाळाचा शक्य तितका आहार पातळ असेल याची दक्षता मात्र नक्की घ्या. बाळांना आवडेल असा अजून एक पदार्थ ती म्हणजे रव्याची पेज. पातळ स्वरूपामध्ये केली जाते. रवा जसा आपण शिरा करतो तशाच पद्धतीने करायचा आहे, फक्त शिरा आपण बऱ्याच सुक्का प्रमाणात करतो. तर ही रव्याची पेज म्हणजे पातळ स्वरूपात केली जाते. तर याच्यामध्ये दूध किंवा पाण्याचा समावेश, शक्यतो आपण पाण्याचा समावेश करायचा आहे, तर तो पाण्याचा समावेश जास्त करायचा आणि रव्याची कन्सिस्टन्सी ही पातळ राहील याची दक्षता घ्यायची आहे. यामध्ये सुद्धा तुम्ही गूळ आणि तूप वापरू शकता आणि चिमूटभर मिठाचा वापर करू शकता. याने सुद्धा बाळाची तब्येत सुदृढ होण्यासाठी खूप मदत होते. पुढचा पदार्थ आहे गव्हाची पेज. आता तुम्ही म्हणसाल हे काय नवीन? तर हो, गहू हे शरीरासाठी अतिशय लोहयुक्त असं मानलं जातं. तर ही कशी करायची? तर हे गहू आपल्याला तुम्हाला तुमच्या अंदाजाप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. आपल्याला भिजवायचे आहेत 1 रात्र. त्यानंतर दुसऱ्या रात्री आपल्याला एका कपड्यामध्ये ते बांधून ठेवायचे आहे कोंब येईपर्यंत. तुपामध्ये हलकेसे वाळवून भाजायचे आहेत आणि त्याची बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे. आणि ही पावडर दुधात किंवा पाण्यामध्ये मिक्स करून त्यामध्ये गूळ आणि तुपाचा समावेश करून त्याची सैलसर अशी पातळ पेस्ट करायची आहे आणि ही पेस्ट आपल्या लहान बाळाला आपल्याला द्यायची आहे. तर मला असं वाटतं 6 महिन्याच्या वरील बाळाला हे जे पदार्थ सांगितले आहे ते 5 ते 6 पदार्थसुद्धा त्याच्या शरीरवाढीसाठी, त्याच्या योग्य त्या आरोग्यासाठी उपयुक्त असे मानले जातात. गव्हाची किंवा तांदळाची पेज मऊ आणि पातळ असते. बाळाच्या अपरिपक्व पचनसंस्थेला ती सहज पचवता येते. पेजमध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण चांगले असते, ज्यामुळे बाळाला खेळण्यासाठी भरपूर अशी ऊर्जा मिळते. पेजेच्या नियमित सेवनामुळे लहान मुलांचे आरोग्य सुधारते आणि योग्य प्रमाणात वजन वाढण्यास देखील खूप जास्त मदत होते. पुढचा पदार्थ आहे मखाना. तर ह्या मखान्याची भाजून बारीक पावडर तुम्ही करून ठेवू शकता आणि त्याची पेजसुद्धा तुम्ही बाळाला देऊ शकता. जर त्याची पेज करायची नसेल तर तांदळाच्या पेजीमध्ये किंवा गव्हाची ज्यावेळेस तुम्ही पेज करता, मिश्र डाळींची पेज करता, त्याच्यामध्ये 1-1 चमचा पावडर ही तुम्ही मिक्स करू शकता. तांदळाच्या पेजेमध्ये ड्रायफ्रूट्सची पावडर किंवा मखानाची पावडर मिक्स केली तर त्याची चव ही अजून जास्त दुपटीने वाढते. मखाना शरीरासाठी का उपयुक्त असतो ते जाणून घ्या. लहान मुलांसाठी मखाना हा एक उत्तम आणि पौष्टिक सुपरफूड आहे. यात कॅल्शियम, प्रोटीन, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात, जे मुलांच्या शारीरिक आणि मानसिक वाढीसाठी सुद्धा अत्यंत फायदेशीर ठरतात. हाडे आणि दात मजबूत होतात लहान थोड्याशा मोठ्या मुलांसाठी. पचनशक्तीसुद्धा सुधारते, वजन आणि ऊर्जा वाढते, मेंदूचा विकास होतो, रोगप्रतिकारक शक्ती वाढते. पुढचा अतिशय महत्त्वाचा घटक तो म्हणजे सोयाबीन पावडर. सोयाबीनच्या असे बिया किंवा असे दाणे भेटतील ज्या आपल्याला मस्त बारीक तुपात भाजायच्या आहेत आणि मिक्सरला त्याची पावडर करून घ्यायची आहे. तर ही पावडर तुम्हाला कोणत्याही लहान मुलांच्या पेजेमध्ये, जसे की तांदळाच्या पेजेमध्ये, गव्हाच्या पेजमध्ये, जी कोणती तुम्ही पेज बनवणार आणि सुरक्षित त्या पेजमध्ये अर्धा टेबलस्पून किंवा 1 टेबलस्पून पावडर तुम्हाला मिक्स करायची आहे पेज शिजवताना. तर या पेजीचा फायदा काय? तर लहान मुलांसाठी बघा, सोयाबीन पावडर हे आहारामध्ये इतकी महत्त्वपूर्ण मानली आहे की सोयाबीन प्रथिनांचे भांडार आहे. तर सोयाबीनमध्ये भरपूर प्रथिने असतात जी लहान मुलांच्या शारीरिक आणि स्नायूंच्या वाढीसाठी आवश्यक असतात. यात ओमेगा 3 फॅटी ॲसिड असतात, जे मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी आणि स्मरणशक्तीसाठी फायदेशीर ठरतात. तसेच हाडांच्या मजबूतीसाठी सोयाबीन पावडर याच्यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाणसुद्धा खूप जास्त प्रमाणात असते, ज्यामुळे लहान मुलांची हाडे ही खूप मजबूत होतात. फक्त लक्षात घ्या, याची सेपरेट अशी पेस्ट बनवायची नाही. ही पावडर आपल्याला कोणत्याही दुसऱ्या पेजमध्ये फक्त मिक्स करायची आहे. पुढचा घटक आहे ते म्हणजे ड्रायफ्रूट पावडर. आता ड्रायफ्रूट पावडर म्हणजे काय? काजू, बदाम, पिस्ता. तर असे जे सुक्का मेवा आहे तो आपल्याला थोडासा मंद आचेवरती भाजून घ्यायचा आहे हलकासा, आणि त्याच्यामध्ये दुसरे कोणत्या बिया असतील, सीड्स असतील, त्याचा वापर तुम्ही करू शकता, शेंगदाण्यांचा वापर करू शकता. तर हे रोस्ट करून मस्त बारीक पावडर करून याची घ्यायची आहे.
की लहान मुलांच्या प्रत्येक पेजमध्ये तुम्हाला अर्धा अर्धा टेबलस्पून वापरायची आहे, जेणेकरून ड्रायफ्रूटचा समावेशसुद्धा आपला लहान मुलांच्या आरोग्यासाठी केला जाईल, कारण डायरेक्ट तर ते पूर्ण ते खाऊ शकत नाही. अजून नवीन असं काय आहे तर हो, आता फोटोमध्ये तुम्हाला दिसत असेल की हे काय आहे, तर हे एक शेपर आहे, एक टीतर आहे, ज्यामध्ये तुम्ही कोणत्याही फळाचा छोटासा क्यूब त्या बाळाला तुम्ही चाखण्यासाठी किंवा दाताखाली ठेवण्यासाठी देऊ शकता, जेणेकरून कोणत्याही फ्रेश फळांचा रस बाळाच्या तोंडामध्ये जाईल. ह्या टीथरचे फायदे काय आहे की तुम्ही कोणताही समजा एखादा क्यूब घ्या, फळाचा संत्र्याचा तुकडा घ्या, तुम्ही जर डायरेक्ट त्याला चोखण्यासाठी दिला तर त्या बाळाच्या घशामध्ये तो अडकू शकतो, अन्ननलिकेत अडकू शकतो, बाळाला श्वसनाचा त्रास होऊ शकतो. पण ह्या टीथरमध्ये तो जर क्यूब तुम्ही घालून दिला तर ते रबरसारखं असतं, बाळ ते त्याच्या हिरड्यांखाली चावत राहतं आणि त्याच्यातून त्या होलमधून त्या फळाचा रस त्या आपल्या बाळाच्या तोंडामध्ये जातो आणि त्यालाही त्या गोष्टीची नवीन नवीन चव चाखायला भेटते. तर मला वाटतं एवढे पदार्थ 6 महिन्याच्या वरील बाळाला वर्षभर होईपर्यंत हे पदार्थ मुबलक प्रमाणामध्ये आहेत आणि हेच आलटून पालटून आपल्याला त्याला योग्य वेळेमध्ये योग्य तितक्या प्रमाणातच द्यायचे आहेत. तर चला भेटूयात पुढील नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.